नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सँच्युरी क्लासेस लोणेरेमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर आमचे या दिवशी व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण बघतो आहोत M2चा फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी मधला नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 कंप्लीट केला होता. प्रॅक्टिस सेट 1.2 नंतर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 16 वरती नवीन टॉपिक सुरू आहे, सिमिलर ट्रायंगल्स. तर सिमिलर ट्रायंगल्स बघत असतानाच आपण कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स हेही आधी शिकलेलो आहोत. सिमिलर ट्रायंगल्स ही कन्सेप्ट सुद्धा आपण आधी शिकलेलो आहोत. पण बरेचदा मुलांचं कॉन्ग्रुएंट आणि सिमिलर ट्रायंगल्स यांच्यामध्ये खूप गोंधळ होतो. म्हणून त्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत, म्हणजे तुम्हाला ती कन्सेप्ट दोन्ही सुद्धा व्यवस्थित क्लिअर होतील. बघा, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, इथे दोन ट्रायंगल्स काढलेले आहेत. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR हे दोन ट्रायंगल्स आहेत. आता या ट्रायंगल्स मध्ये AB या साइडची लेंथ आहे 15 सेंटीमीटर आणि PQ या साइडची लेंथ सुद्धा आहे 15 सेंटीमीटर. दोन्ही साइडची लेंथ इक्वल आहे, याचाच अर्थ दोन्ही साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत. बरोबर आहे. BC या साइडची लेंथ आहे 9.5 सेंटीमीटर, QR ची लेंथ सुद्धा आहे 9.5 सेंटीमीटर. म्हणजे तिथे सेकंड पेअर जी आहे साइड्सची ती सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे. आणि AC आणि PR ही रिमेनिंग पेअर आहे, ती रिमेनिंग पेअर सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे, कारण त्या दोघांची लेंथ सुद्धा इक्वल आहे. बरोबर आहे. याचाच अर्थ ज्या वेळेला दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतात त्यावेळेला त्या ट्रायंगलच्या साइड्सच्या तिन्ही पेअर्स ज्या असतात त्या तिन्ही पेअर्स कॉन्ग्रुएंट असतात. आता अँगल्स बघा. अँगल A आणि अँगल P या दोघांना मी सेम मार्किंग केलेलं आहे, म्हणजे आयडेंटिकल मार्क्स आहेत. ते A आणि P हे अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. B आणि Q या अँगल्सना पण आयडेंटिकल मार्क्स केलेले आहेत, ते सेम दिसतात, म्हणजे B आणि Q हे अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. आणि तसंच C आणि R हे अँगल्स सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच काय, तर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स मध्ये साइड्स ही कॉन्ग्रुएंट असतात आणि त्यांचे अँगल्स सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट असतात याचा अर्थ काय, की साइड्सचं मेजरमेंट इक्वल आहे आणि अँगल्स जे आहेत त्या अँगल सुद्धा प्रत्येक पेअर मध्ये जे अँगल्स आहेत त्या पेअर मधल्या अँगलचं मेजर जे आहे ते सेम आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स मध्ये पेअर साइडच्या आणि अँगल्सच्या लिहायच्या झाल्या तर आपण कसं लिहू शकतो, कॉन्ग्रुएंट साइड्स आणि कॉन्ग्रुएंट अँगल्स. आपण फिगर्स रेड पेनने काढलेले आहेत, त्यामुळे आपण तिथे रेड पेन कॉन्ग्रुएंट ट्रायंगल साठी यूज करूया. कॉन्ग्रुएंट साइड्स आणि कॉन्ग्रुएंट अँगल्स. कॉन्ग्रुएंट अँगल्स म्हणजे बघा, साइड AB बरोबर कोणाची लेंथ इक्वल आहे, PQ ची. म्हणजे साइड AB इज कॉन्ग्रुएंट टू साइड PQ. तुम्ही साइडच्या ऐवजी सेगमेंट लिहिलं तरी चालेल, म्हणून इथे मी पुढच्या पेअरला सेग लिहिते, म्हणजे तुमच्या लक्षात राहील की साइड किंवा सेगमेंट काही आपण लिहू शकतो. सेग BC इज कॉन्ग्रुएंट टू सेग QR आणि सेग AC. आणि थर्ड पेअर सेग AC इज कॉन्ग्रुएंट टू सेग PR. म्हणजे लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतात तेव्हा त्यांच्या दोन्ही ट्रायंगल्स मधल्या ज्या लेंथ्स आहेत त्या इक्वल आहेत, अँगल्स सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. फक्त याच्यासाठी करस्पॉन्डन्स महत्त्वाचा, म्हणजे इथे मी ABC करस्पॉन्ड टू PQR हा करस्पॉन्डन्स घेतलेला आहे. हा करस्पॉन्डन्स खूप महत्त्वाचा आहे. या करस्पॉन्डन्सने आपण या ज्या साइड्स आहेत त्या कॉन्ग्रुएंट
असेल त्यावेळेला ए हा वर्टेक्स मध्ये आला पाहिजे. म्हणजे ए अँगलचं नाव लिहायचं असेल तर मला कसं लिहिता येईल, अँगल BAC या पद्धतीने अँगलचं नाव येईल. राईट लक्षात. अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल B, अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Q and angle C is congruent to angle R. म्हणजे ABC correspond to PQR. या करस्पॉन्डन्सने आपण हे दोन ट्रायंगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत, त्यांच्या कॉन्ग्रुएंट साइडच्या पेअर्स लिहिल्या आणि कॉन्ग्रुएंट अँगल्सच्या पेअर लिहिल्या. येतं लक्षात. आता सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे काय ते आपण पाहूया. म्हणजे तुम्हाला कॉन्ग्रुएंट आणि सिमिलर ट्रायंगल्स मधला फरक काय आहे तो लक्षात येईल. इथे फिगर बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येते की जसं कॉन्ग्रुएंटचे दोन्ही ट्रायंगल्स जे होते त्यांचं मेजर साइड आणि अँगलचं दोन्ही इक्वल होतं, बरोबर. म्हणजे ते एकदम परफेक्ट मॅच होते. तसं सिमिलर ट्रायंगल्स मध्ये ट्रायंगलच्या ज्या साईज आहेत बघा, एक ट्रायंगल छोटा दिसतोय आणि एक ट्रायंगल मोठा दिसतोय, बरोबर. इथे साइडच्या ज्या लेंथ दिलेल्या आहेत त्या लेंथ सुद्धा तुम्हाला लक्षात येतील की त्या सेम नाहीयेत, बरोबर ना. जशी तुम्हाला साईज कमी जास्त दिसतेय त्याचप्रमाणे त्यांच्या लेंथ ज्या आहेत त्या लेंथ सुद्धा तुम्हाला वेगळ्या दिसतात. मग या साइड्स मध्ये काय रिलेशन आहे ते आपण बघूया. इथे पण आपण करस्पॉन्डन्स घेऊया. LMN करस्पॉन्ड टू XYZ. हा करस्पॉन्डन्स खूप महत्त्वाचा. या करस्पॉन्डन्सने आपण आता यांच्या साइडच्या पेअर्स लिहिणार. हा आता इथे मी लिहिते करस्पॉन्डिंग साइड्स, आणि करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग साइड्स आणि करस्पॉन्डिंग अँगल्स. आता साइड बघा, LMN आणि XYZ हा करस्पॉन्डन्स आहे ना. मग आता तुम्ही इथे सुद्धा बघू शकता किंवा बघा मी जर का LMN करस्पॉन्ड टू XYZ हा करस्पॉन्डन्स घेतलेला आहे तर जर मी इथून LM साइड घेत असेल तर इथून मी घेईन XY ही साइड. मग LM अपॉन XY या ट्रायंगलची एक साइड घेतली आहे आणि त्याच प्रकारे या साइडची. इथे मी या ट्रायंगलचं जे नाव लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये मी L आणि M पहिले दोन लेटर्स घेतले, म्हणून मी इथे सुद्धा पहिले दोन लेटर्स घेतले XY. आता त्यांच्या लेंथ बघूया आपण. LM ची आहे 9 सेंटीमीटर आणि XY आहे 12 सेंटीमीटर. 9 अपॉन 12 आपण यांना डिवाइड केलं तर 3 3 जा 9, 3 4 जा 12 मिळेल, बरोबर. आता इथून जर मी MN घेतलं तर इथून मी घेणार YZ. MN अपॉन YZ इज इक्वल टू MN ची लेंथ आहे 15 आणि YZ ची आहे 20. दोघांना डिवाइड केल्यानंतर इथे येईल 5 3 जा 15, 5 4 जा 20. म्हणजे इथे साइड्सचा रेशो आपल्याला मिळाला 3/4. आता घेऊया LN आणि XZ. LN अपॉन XZ इज इक्वल टू LN आहे 12 सेंटीमीटर आणि XZ आहे 16. यांना जर डिवाइड केलं 4 3 जा 12, 4 4 जा 16. म्हणजे या ठिकाणी बघा साइडच्या लेंथ जरी आपल्याला या कॉन्ग्रुएंट ट्रायंगल प्रमाणे इक्वल नाहीये तरी सुद्धा जरी त्यांच्या लेंथ वेगवेगळ्या असल्या तरी जो एक स्पेसिफिक करस्पॉन्डन्स दिलेला असेल त्या करस्पॉन्डन्सनी आपण जर त्या साइडचा रेशो घेतला तर आपल्याला ते तिन्ही रेशोज कसे आले, इक्वल मिळाले. येतं लक्षात. म्हणजेच इथे आपण लिहू शकतो LM अपॉन XY इज इक्वल टू MN अपॉन YZ इज इक्वल टू LN अपॉन XZ. येतं लक्षात. इथे तुम्हाला साइड्सचे तिन्ही रेशोज जे आहेत ते इक्वल मिळाले. याला म्हणायचं साइड्स आर इन प्रपोर्शन. साइड्स आर इन प्रपोर्शन म्हणजे ज्या वेळेला ट्रायंगल सिमिलर असतात त्यावेळेला त्यांच्या साइड्स प्रपोर्शन मध्ये
तरी सुद्धा जर तुम्ही याप्रमाणे मेजर घेऊन तुमच्या नोटबुकवरती ट्रायंगल्स काढून बघितले आणि जर तुम्ही त्यांचे अँगल मेजर करून बघितले तर त्यांच्या अँगलचे मेजर मात्र सेमच असतं. म्हणजे सिमिलर ट्रायंगल्स जे असतात त्यांचे अँगल्स कॉन्ग्रुएंटच असतात. म्हणजे अँगल पुन्हा या करस्पॉन्डन्सने जाऊया आपण. अँगल L is congruent to angle X, angle M is congruent to angle Y and angle N is congruent to angle Z. म्हणजे इथे आपण लिहू शकतो angles are congruent. Angles are congruent. म्हणजे in similar triangles sides are in proportion and angles are congruent. आणि congruent triangles मध्ये आपण घेऊ शकतो sides are congruent and angles are also congruent. लक्षात येते? congruent triangles आणि similar याच्यामध्ये तुम्हाला गोंधळ व्हायला नको म्हणून आपण फक्त कंपेअर करून बघितलं. हे जे सिमिलर ट्रायंगल्स आपण बघितलेले आहेत या सिमिलर ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज किंवा त्यांच्या टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीज वगैरे जे आहेत त्या टेस्ट आता आपण पाहूया. चला आता आपण बघूया टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. जशा कॉन्ग्रुएंटच्या टेस्ट आपण बघितल्या त्याच पद्धतीने सिमिलर ट्रायंगलच्या सुद्धा टेस्ट आहेत. 3 टेस्ट आहेत. पहिली आहे ए टेस्ट. तिलाच ए टेस्ट असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ज्यावेळेला आपण ती व्यवस्थित त्याचं एक्सप्लेनेशन बघू त्यावेळेला ते लक्षात येईल की असं का. आणि नंतर सेकंड टेस्ट आहे एस टेस्ट. थर्ड वन आहे एस टेस्ट. तर बघूया तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघा पेज नंबर 16 वरती त्यांनी टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स दिलेले आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय फॉर सिमिलॅरिटी ऑफ 2 ट्रायंगल्स the necessary conditions are that their corresponding sides are in same proportion and their corresponding angles are congruent. हे आता आपण बघितलं. if triangles are similar then their sides are in proportion and their angles are congruent. Out of these conditions, when 3 specific conditions are fulfilled, the remaining conditions are automatically fulfilled. बघा आता ट्रायंगल्स ना 3 साइड्स असतात 3 अँगल्स असतात बरोबर ना. म्हणजे तुम्ही 2 ट्रायंगल्सचा ज्या वेळेला एका वेळेला विचार करता त्यावेळेला आपल्याकडे त्यांच्या 3 अँगल्सच्या पेअर्स असतात आणि त्यांच्या 3 साइड्सच्या म्हणजे एकूण 6 पेअर्स आपल्याकडे असतात. या 6 पेअर्स पैकी 3 पेअर्स जर का दिलेल्या कंडिशन नुसार फुलफिल झाल्या तर रिमेनिंग 3 कंडिशन्स असतात त्या ऑटोमॅटिकली फुलफिल्ड होतात. This means for similarity of 2 triangles, only 3 specific conditions are sufficient. Similarity of 2 triangles can be confirmed by testing these 3 conditions. The groups of such sufficient conditions are called tests of similarity, which we shall use. मग या ज्या 3 specific conditions आहेत की ज्या फुलफिल होत असतील तर त्यांच्यासाठीच्या त्या 3 स्पेसिफिक कंडिशन साठीच्या या आहेत टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. त्यातली पहिली आहे ए टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. त्याचं स्टेटमेंट दिलेलं आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 16 वरती. फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस. हे खूप महत्त्वाचं आहे. फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस म्हणजे जे 2 ट्रायंगल्स दिलेले असतील त्यांच्या व्हर्टायसेसचा जो करस्पॉन्डन्स दिलेला असेल त्या करस्पॉन्डन्स नुसार आपल्याला त्या ट्रायंगल्सची सिमिलॅरिटीची टेस्ट लिहावी लागते. फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस व्हेन करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट देन द 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. म्हणजे जर त्यांच्या अँगलच्या पेअर्स कॉन्ग्रुएंट असतील तर ते 2 ट्रायंगल्स सिमिलर असतात. आता इथे बघा ए टेस्ट म्हणजे आपल्याला खरं तिन्ही अँगलच्या पेअर्स बघायला हवे बरोबर ना. पण मी इथे फक्त 2च अँगल्स आहेत त्या 2च अँगलच्या पेअर्स फक्त मी त्यांच्यावरती आयडेंटिकल मार्क्स केलेले आहे. असं का तर लक्षात घ्या आता बी आणि ई हे 2 अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत त्याला मी आयडेंटिकल मार्क्स केलेले आहे म्हणजे त्या 2 अँगलचं मेजर सेम आहे. सी आणि ए हे जे 2 अँगल्स आहेत या 2 अँगल्सना आयडेंटिकल मार्क्स आहेत म्हणजे या 2
दाखवली, सी आणि ई एफ ही एक पेअर कॉन्ग्रुएंट दाखवली. म्हणजे या दोन ट्रायंगल्स मध्ये या करस्पॉन्डन्सने आपण हे दोन अँगलच्या पेअर्स कॉन्ग्रुएंट दाखवतो. इथे आपण असं लिहूया, इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी ई एफ. म्हणजे या दोन ट्रायंगल्स मध्ये या करस्पॉन्डन्सने आपल्याला या अँगलच्या दोन पेअर्स कॉन्ग्रुएंट मिळतात. देअरफॉर ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल डी ई एफ बाय a test of similarity. बघा, तुमचं हे सिमिलॅरिटीचं साइन आहे. कॉन्ग्रुएन्सचं साइन या पद्धतीने असतं. सिमिलॅरिटीचं साइन द्यायचं म्हणजे कॉन्ग्रुएन्स मधलं जे इक्वल टूचं साइन आहे ते फक्त काढून टाकायचं. जे उरलेलं साइन असेल उलटा एस फक्त तो आडवा काढायचा. ते आहे तुमचं सिमिलॅरिटीचं साइन. ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल डीईएफ बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. लक्षात आली ए टेस्ट. आणि ही सगळ्यात सिंपल टेस्ट आहे, कारण का या दोन टेस्ट साठी आपल्याला बघा तीन फॅक्टर्स जे आहेत त्यांचे तीन फॅक्टर्स आहेत ते मिनिमम आपल्याला दाखवावे लागतात, बरोबर की नाही. साइड्स, प्रपोर्शन आणि अँगल्स कॉन्ग्रुएंट. आणि ए टेस्ट मध्ये फक्त आपल्याला अँगलच्या दोन पेअर्स कॉन्ग्रुएंट दाखवल्या तरी सुद्धा आपण डायरेक्ट ते अँगल ए टेस्टने सिमिलर दाखवू शकतो. आता बघूया एस टेस्ट. एस टेस्ट मध्ये आता आपल्याकडे दोन ट्रायंगल्स आहेत, पीक्यूआर आणि एसकेव्ही. इन ट्रायंगल पीक्यूआर अँड ट्रायंगल एसकेव्ही फॉर PQR correspond to SKV. PQR आणि SKV हा जो करस्पॉन्डन्स आहे त्यांच्या व्हर्टायसेस मधला, या करस्पॉन्डन्सने आता आपल्याला बघा एस टेस्ट याचा अर्थ एस फॉर साइड आणि ए फॉर अँगल. मग दोन साइड्स ज्या असतील त्या साइड्सच्या मधला अँगल आपल्याला घेणं गरजेचं आहे. म्हणून इथे बघा मी ज्या दोन साइडचा मेजर लिहिलेला आहे त्या दोन साइडनी तयार झालेला जो अँगल आहे तोच अँगल आपल्याकडे असणं गरजेचं आहे. जर का माझ्याकडे पीक्यू आणि क्यूआर साइड असतील आणि जर आर अँगलचं माझ्याकडे मेजर असेल तर ते चालणार नाही. ज्या दोन साइड्स असतील तर त्या दोन साइडचा इन्क्लुडेड अँगल जो आहे तोच अँगल या टेस्ट साठी कन्सिडर करावा लागतो. हे लक्षात ठेवा. जर का आपल्याकडे आर अँगल असेल तर मग आर अँगलच्या साइड्स आहेत पी आर आणि आर क्यू, बरोबर ना. मग आर पी साइड आणि आर क्यू साइड या दोन साइडचं मेजर आपल्याकडे असलं पाहिजे आणि आर अँगलचं मेजर असलं पाहिजे. म्हणजे त्या दोन साइड आणि त्या साइडचा इन्क्लुडेड अँगल आपल्याला कन्सिडर करावा लागेल. आता आपल्याकडे बघा पीक्यू साइड आहे, मग इथून पीक्यू साइड घेतली तर इथून घेणार आपण एसके. म्हणून मग मी इथे लिहिते पीक्यू अपॉन एसके इज इक्वल टू पीक्यूचं मेजर आहे 4, एसकेचं मेजर आहे 2. मग 4 अपॉन 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2, म्हणजे हा रेशो मला मिळाला 2 अपॉन 1. आता क्यूआर आणि केव्ही बघा, क्यूआर आणि केव्ही यांचा रेशो आपण बघूया. क्यूआर अपॉन केव्ही. क्यूआरचं मेजर आहे 6, केव्हीचं आहे 3. 3 2 जा 6, 3 1 जा 3. इथे पण रेशो सेम आहे. आणखीन एक गोष्ट खूप महत्त्वाची की ज्या वेळेला तुम्ही दोन ट्रायंगल्सची नावं लिहिताय, इन ट्रायंगल पीक्यूआर अँड ट्रायंगल एसकेव्ही, तर ज्या ट्रायंगलचं नाव तुम्ही आधी लिहिलेलं असेल त्याच ट्रायंगलच्या साइड असतील त्या साइड्स न्यूमरेटर मध्ये आल्या पाहिजे. ज्या ट्रायंगलचं नाव नंतर असेल त्याच्या साइड्स ज्या आहेत त्या डिनॉमिनेटर मध्ये आल्या पाहिजे. इथे दोन्हीचा रेशो सेम आला म्हणजे तुम्ही इथे लिहू शकता पीक्यू अपॉन एसके इज इक्वल टू क्यूआर अपॉन केव्ही. आता दोन साइड्सचे आपण रेशो बघितले. आता त्यांचा इन्क्लुडेड अँगल क्यू आणि के या दोघांना मी आयडेंटिकल मार्क केलेला आहे, म्हणजे त्या दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे इथे येणार अँगल क्यू. क्यूचं नाव 3 लेटरने लिहायचं असेल तर तुम्ही कसं लिहिणार, अँगल
angle PQR is congruent to angle SKV. जे मी साइड साठी सांगितलं तसंच अँगलचं नाव लिहिताना लक्षात घ्यायचं की ज्या ट्रायंगलचं नाव आधी असेल त्याच ट्रायंगलच्या अँगलचं नाव हे आधी लिहिलं गेलं पाहिजे. ज्या ट्रायंगलचं नाव नंतर आहे त्याच्या अँगलचं नाव नंतर येईल. आता इथे बघा SAS टेस्ट नुसार आपल्याला इकडे दोन साइड्स आहेत. मग या ज्या दोन साइड्स आहेत त्या दोन साइड्सचे रेशो आपण इथे इक्वल दाखवले आणि अँगलची एक पेअर आहे ती कॉन्ग्रुएंट आहे. असं ज्या वेळेला असेल त्या वेळेला ते दोन ट्रायंगल्स SAS टेस्टने सिमिलर असतात. म्हणजे इथे आपण लिहू शकतो देअरफॉर ट्रायंगल PQR सॉरी इथे हे आपण अँगल कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहे. Therefore, triangle PQR is similar to triangle SKV by SAS test of similarity. म्हणजे हे जे दोन ट्रायंगल्स आहेत हे दोन ट्रायंगल्स SAS टेस्टने सिमिलर आहेत. आता आपण बघूया SSS टेस्ट. त्याच्या नावावरूनच कळतं SSS म्हणजे साइड साइड साइड. म्हणजे याच्यामध्ये अँगल्सचा मेजरचा आपल्याला काही गरज नाहीये. तर त्याच्या ज्या ट्रायंगलच्या साइड्स आहेत त्या साइड्सचे रेशो आपल्याला बघायचे आहे. मग आता इथे करस्पॉन्डन्स घेऊया आपण. इन ट्रायंगल LMT and triangle XYZ for LMT corresponds to XYZ. म्हणजे LMT आणि XYZ हा करस्पॉन्डन्स जर आपल्याकडे असेल तर आता आपण त्यांचा साइडचा रेशो घेऊया. इथून जर मी LM घेतलं तर इथून मला घ्यावं लागेल XY. मग LM अपॉन XY इज इक्वल टू LM चे मेजर 6 आहे XY चा आहे 3. 6 अपॉन 3 डिवाइड केल्यावर 3 2 जा 6 3 1 जा 3. इथे पण रेशो आपल्याला मिळाला 2 अपॉन 1. MT अपॉन YZ MT अपॉन YZ MT 8 आहे YZ 4 आहे. 8 अपॉन 4 इज इक्वल टू 4 1 जा 4 4 2 जा 8 2 अपॉन 1. LT अपॉन XZ LT अपॉन XZ इज इक्वल टू LT आहे 10 XZ आहे 5 10 अपॉन 5 5 1 जा 5 5 2 जा 10. म्हणजे इथे आपल्याला तिन्ही पण रेशोज जे आहेत ते रेशोज इक्वल मिळाले. बरोबर. म्हणजे इथे आपण लिहू शकतो LM अपॉन XY इज इक्वल टू MT अपॉन YZ इज इक्वल टू LT अपॉन XZ. तिन्ही रेशो इक्वल आले साइडचे. बरोबर आहे. देअरफॉर ट्रायंगल LMT similar to triangle XYZ by SSS test of similarity. आता या टेस्ट तुम्हाला कुठे वापरायचे असतात तर ज्या वेळेला आपण वेगवेगळे सम्स सोडवतो किंवा वेगवेगळे प्रूफ्स लिहितो त्यामध्ये जर का आपल्याला ट्रायंगल सिमिलर दाखवायचे असतील तर ते सिमिलर दाखवण्यासाठी या ज्या टेस्ट आहेत यांपैकी कोणत्या एखाद्या त्यांनी जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली असेल त्यानुसार यांच्यापैकी कोणत्या एखाद्या टेस्टने ट्रायंगल सिमिलर होत आहेत का ते आपल्याला पाहण्यासाठी आपण या टेस्ट वापरतो. किंवा तुम्हाला एकदम सिंपल क्वेश्चन सुद्धा देतात की दोन ट्रायंगल्सना आयडेंटिकल मार्क्स केलेले असतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते ऍक्टिव्हिटी सारखं फिल इन द ब्लँक्स मध्ये सुद्धा कॉन्ग्रुएंट अँगलच्या पेअर्स आणि तुमच्या साइड्सचे जे रेशो असतील ज्या साइड्स इन प्रपोर्शन असतात त्यांचे रेशोज असतात त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला फिलअप मध्ये देऊ शकतात. अशा प्रकारचा क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन तुमच्या प्रॅक्टिस सेट मध्ये सुद्धा त्यांनी दिलेला आहे. ज्यावेळेला आपण तो प्रॅक्टिस सेट बघू त्यावेळेला त्या प्रकारचा क्वेश्चन आपल्याला बघता येईल. आता याच्यामधला या सिमिलर ट्रायंगल्स मधला एक शेवटचा तुमचा पॉइंट आहे आणि तो आहे तुमच्या पेज नंबर 18 वरती प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. तो एक पॉइंट आपण पाहूया. चला आता आपण बघूया या प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स.
या ज्या प्रॉपर्टीज आहेत अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज तुम्ही सिमिलर तुमच्या कॉन्ग्रुएंट ट्रायंगलसाठी सुद्धा आधी वापरलेल्या आहेत किंवा कॉन्ग्रुएंट सेगमेंटसाठी सुद्धा वापरलेल्या आहेत। या आपण सिमिलर ट्रायंगलसाठी वापरणार आहोत। येते लक्षात? या तिन्ही ज्या तुमच्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीजची नावं आहेत ना ती अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये आहेत बघा, आर एस टी। फर्स्ट प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिव्हिटी, सेकंड आहे सिमेट्री आणि थर्ड आहे ती ट्रान्झिटिव्हिटी। आणि एकदम सिंपल आहे। रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय की एव्हरी ट्रायंगल इज सिमिलर टू इटसेल्फ। प्रत्येक ट्रायंगल जो असतो तो स्वतःशी सिमिलर असतो। म्हणजे ही प्रॉपर्टी जर आपल्याला लिहायची झाली तर आपल्याला कशी लिहिता येईल? ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी। एव्हरी ट्रायंगल इज सिमिलर टू इटसेल्फ। सिमेट्री दोन ट्रायंगल्स मध्ये आपल्याला सांगता येते। If first triangle is similar to second triangle, then second triangle is similar to first triangle. म्हणजे इथे आपण समजा दोन ट्रायंगल घेतले। If triangle ABC is similar to triangle PQR, then triangle PQR is similar to triangle ABC. If first triangle is similar to second triangle, then second triangle is similar to first triangle. ही तुमची सेकंड प्रॉपर्टी आहे सिमेट्रीची। आणि थर्ड प्रॉपर्टी ट्रान्झिटिव्हिटी जी आहे ती तीन ट्रायंगल साठी लक्षात ठेवायचं। रिफ्लेक्सिव्हिटी फर्स्ट प्रॉपर्टी आहे ती एका ट्रायंगल साठी म्हणजे एव्हरी ट्रायंगल इज सिमिलर टू इटसेल्फ। सेकंड सिमेट्री आहे ती दोन ट्रायंगल साठी आणि थर्ड ट्रान्झिटिव्हिटी आहे ती तीन ट्रायंगल साठी। मग ही प्रॉपर्टी कशी आपल्याला लिहिता येईल? इफ ट्रायंगल ABC is similar to triangle PQR and triangle PQR is similar to triangle XYZ, then triangle ABC is similar to triangle XYZ. If first triangle is similar to second triangle and second triangle is similar to third triangle, then first triangle is similar to third triangle. तुम्ही इथे then third triangle is similar to first triangle असं लिहिलं तरी चालेल, कारण ABC similar to XYZ म्हणजे XYZ similar to ABC। आपण या प्रॉपर्टी मध्ये ते बघितलेलं आहे बरोबर की नाही? या झाल्या प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स। या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणीच थांबणार आहोत। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।